नमस्कार, मी दत्ता खरात, कटफळ तालुका सांगोला गावचा रहिवासी आहे। 100 लिटरचा जो ड्रम आहे तो शेजारच्या गावातून उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी पिण्यासाठी विकत घ्यायला लागायचा। परंतु आता परिस्थिती अशी आहे की पिण्याची पाण्याची समस्या आमची जवळजवळ मिटून गेलेली आहे। एवढा बदल झाला आणि त्याला जोडधंदा म्हणून आता जर्सी गायांचं जे पशुपालन आहे ते पशुपालन शेतकरी करू लागला। त्या माध्यमातून दुधाचं जास्त उत्पादन घेऊ लागला, कुटुंब व्यवस्थित चालू लागला, कुक्कुटपालन करू लागलं आणि आता शेतीमध्ये एवढा क्रांतिकारी बदल या कटफळमध्ये झाला आहे की शिमला मिरचीचं उत्पादन जवळजवळ आमचं 150 ते 200 टन प्रतिदिवस, म्हणजे कोटी ते सव्वा कोटी रुपये आमच्या गावामध्ये आवक जावक या ठिकाणी होते। एवढा बदल आणि एवढं उत्पादन या ठिकाणी वाढलं आणि त्या वाढीचा परिणाम ज्या बँकेनं बँक ऑफ इंडिया, जी बँक आमच्या गावातून निघून गेली होती, ती बँक आमच्या रिटर्न आली। एवढा व्यवहार बघून एवढा बदल जो झाला आहे तो केवळ या पाण्यानं झाला आहे। ग्रामीण भागातल्या प्रत्येक समस्येचं पाणी हेच मूळ आहे आणि जर यामध्ये काम व्यवस्थित झालं तर निश्चितपणानं या ग्रामीण भागातली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था पूर्णपणे बदलू शकते। याचं मूर्तिमंत आणि जातीवंत उदाहरण कटफळचे कासळगंगा नदीचं हे पुनर्जीवन। आणि या कामासाठी मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या वतीनं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो।